पवार यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते बंधू भगिनी, दादा आपल्यात नाहीत ही कल्पना सहन होत नाही. काल सकाळी टीव्हीची बातमी आली आणि किरकोळ दुखापत झाली कार्यकर्त्यांना असं सुरुवातीला त्या टीव्हीच्या बातमीत सांगितलं. त्यावेळेस वाटलं दादांचा काही उल्लेख त्याच्यात केलेला नव्हता, म्हणले त्यांच्या बरोबर असलेल्या लोकांना किरकोळ दुखापत झाली. सचिन भाऊ भोर माझ्याकडे त्यावेळेस सकाळी आले होते. म्हटलं आता हॉस्पिटलला नेले, किरकोळ आहे काय नाही. त्याच्यानंतर अर्ध्या तासात बातमी आली आणि दादांना मृत घोषित केलं. खूप शब्द फुटत नव्हते. सचिन भाऊ ढसाढसा रडत होता. आज दादांच्या विविध गोष्टी सगळ्यांनी सांगितल्या. आज परवाच एक 10-12 दिवसापूर्वी साहेबांच्या सोबत शिवाजीराव दादा होते, बंटी दादा होते, आम्ही सगळे पुण्याला भेटलो बारामती हॉस्टेलला. त्यावेळेस राजकीय सगळ्या गोष्टी होत असताना मला म्हणले कारखान्याचं काय चाललंय. म्हटलं चांगला चाललाय दादा. म्हणले किती होईल क्रशिंग. म्हटलं पूर्वी आम्ही अंदाज केला होता पण तेवढा होत नाही. मला म्हणले हो बरोबर आहे, सगळ्या महाराष्ट्रात तशी परिस्थिती. म्हटली म्हणजे साखरेचा भाव काय. हे सांगायचं कारण म्हणजे एवढ्या राजकीय याच्यामध्ये सुद्धा साखर धंद्याचं काय चाललंय, अमक्याचं काय चाललंय, तमक्याचं काय चाललंय, याचं सगळं बारीक लक्ष, चौफेर लक्ष दादांचं असायचं. खूप चटका लावून गेलेली ही गोष्ट आहे. असा नेता होणे नाही. सगळे निशब्द झाले, ढसाढसा सगळे रडतायत. गावागावामध्ये उत्स्फूर्तपणे दुकानं बंद झाली. आज सकाळीच साहेबांच्या सोबत दादांच्या सोबत काटेवाडीलाच गेलो, दर्शन घेतलं. सगळ्यांचा एकच आक्रोश होता, अजित दादा तुम्ही परत या, अजित दादा तुम्ही परत या. आज गेलेला माणूस काही परत येत नाही, परंतु दादांच्या आठवणी आणि दादांनी दिलेली शिकवण सदैव आपल्या सगळ्यांच्या हृदयात राहील. मी